पूज्य स्वामी ब्रह्मेशानंदांच्या चरणी आम्ही अयोध्येचे एक प्रमाणे दूत म्हणून त्यांच्या चरणी आम्ही ही निमंत्रण पत्रिका सादर केली। आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे की ते जो सोहळा आहे त्याचे प्रत्यक्षदर्शी स्वामी ब्रह्मेशानंद होणार आहे। आपल्या सगळ्यांसाठीच ही भाग्याची गोष्ट आहे। आपण सगळेच त्यांच्या वतीने त्या अयोध्येमध्ये उपस्थित असणार आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना प्रभू रामाची कृपा अवरत आपल्याला मिळत राहणार आहे। बोला प्रभू सियावर रामचंद्र की। मंदिर उभं झालेलं आहे, त्याच्यात प्रतिष्ठापना करण्याकरता जे संत समाज आहेत ज्याच्यामध्ये आमचे ब्रह्मेशानंद आहेत, ही आम्हाला गौरवाची खरं म्हणजे गोवेकरांना एक आपली आनंदाची बातमी आहे। ज्यावेळी बाबरी ढाचा पडला त्यावेळेला ब्रह्मानंद स्वामींच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण तिथं गोव्याचा आमदार म्हणून उपस्थित होतो। राम जन्मभूमीवरती प्रभू रामाचं भव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि त्याचं हळूहळू हळूहळू मंदिर जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आणि येत्या 22 जानेवारी रोजी भव्य अशा प्रकारच्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची रामलल्लाची प्रतिष्ठापना आणि त्याचं निमंत्रण आज आम्हाला रामदूतांकडून आलेलं आहे। मी या निमंत्रणाचं सहर्ष स्वागत करतो, स्वीकार करतो आणि हे निमंत्रण जे आहे ते फक्त सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजच नव्हे, मी स्वतः नव्हे तर समस्त गोमंतकीयांसाठी, सगळ्या हिंदू समाजासाठीच हे रामलल्लाचं निमंत्रण आहे असं आम्ही मानतो की आजच्या या दिवशी प्रभू रामांचं जे आमंत्रण आम्हाला आलेलं आहे ते आमंत्रण नुसतं आमंत्रण नाही, ते आम्हाला रामांचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे, आपल्या गोव्याला आशीर्वाद घेऊन आलेला आहे। यापुढे भविष्यात आमची पिढी जी आहे, जो आम्ही संकल्प केलेला आहे, आमच्या हिंदू घरातला एक तरुण अयोध्येमध्ये जाणारच, भले 22ला नाही जाणार पण हळूहळू क्रमाक्रमाने फेब्रुवारी असो जानेवारी असो ज्यावेळी व्यवस्था होईल त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि रामलल्लाचं दर्शन करायचं आहे। यच्च यावत तरुणाई आमच्या ज्यात गोव्यातली आहे त्या सगळ्यांचा माथा जो आहे तो रामचंद्रांच्या चरणाला लागणार आणि त्याचं उभं आयुष्य पुढचं जे आहे ते रामराज्यासाठी, हिंदू समाजासाठी, हिंदू धर्मासाठी समर्पित व्हावं हा संकल्प गोव्यातल्या सगळ्या युवकांनी केलेला आहे। तो संकल्प आपण सगळ्यांनी परिपूर्ण करूया। बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय।